मी भेटी मागितली असती संताची, पण सेवेमध्ये आणि भेटीमध्ये फरक आहे महाराज. कारण भेटीवर भेट झाली की लगेच वियोग येतो महाराज, आणि सेवेमध्ये संग घडतो. उदाहरणाने सांगतो, आज तुमची माझी भेट झाली, लगेच माझं कीर्तन झालं की उद्या सकाळी निघून जाईल, म्हणजे इथे वियोग आला. पण हे जे बाकीची संत महात्मे मंडळी, तुम्ही इथं 7 दिवस त्यांची सेवा करता, म्हणजे तुम्हाला त्यांची संगती घडते. म्हणून जीवनामध्ये संत संगती किंवा संत सेवा एवढी महत्वाची आहे. मी तुम्हाला संत संगती जीवनामध्ये आवश्यक का आहे, कारण संत संगती जीवनामध्ये याच्यासाठी महत्वाची आहे की जन्माला आलेला जीव ज्यावेळेस मनुष्य जन्माला प्राप्ती झाली, त्याच्या आधी त्यानं 84 लक्ष योनी जन्म घेऊन फिरलेला असतो महाराज. 84 लक्ष योनी जन्म घेतले, परंतु 84 लक्ष योनी 83 लक्ष योनी ज्या होत्या, ज्या बाकीचे काही मानव जन्म मिळायच्या आधीच्या ज्या योन्या होत्या, त्या योनीमध्ये या जीवाकडे एक तर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याचं ज्ञान नव्हतं, याच्याकडे साधनं नव्हती, याच्याकडे उपाय नव्हती. परंतु मनुष्य जन्माची प्राप्ती झाल्याच्या नंतर याच्याकडे जे साधनं आले, उपाय आले. परंतु हा जीव ज्यावेळेस माणसाचा जन्म मिळाला, स्वतःला लय शहाणा समजला. आणि समजतात ना माणसाला स्वतःला शहाणे. आजकाल कोणी कोणाला कमी समजते. प्रत्येकाला वाटते मी शहाणा, प्रत्येकाला वाटते मी शहाणा. हा, पण मला वाटते खरंच आपण किती शहाणे आहोत. काय कळते हो आपल्याला, काय देवाने अक्कल दिली आपल्याला. काही काही तर नग अशा की मी इतका सर्वज्ञच कोणी नाही म्हणते. सर्वज्ञ खरं सांगा, आपल्याला देवाना किती अक्कल दिली. बडे महाराज, तुम्ही याच गावात जन्म तुमचा, वय किती आहे तुमचं? 42 वर्ष. घर कोण आहे तुमचं? तेच आपण मग चहा घेतला त्याच्या आधी दुसरीकडे कुठं होता का? तिथेच होत. त्याच घरात राहता की घराच्या बाजूला राहता तुम्ही? घरात. 42 वर्ष झाले तुम्ही त्या घरात राहता. मग तुम्हाला 42 वर्षात त्या घराची संपूर्ण माहिती पाहिजे, आपल्या घराची. आपल्याला एक उदाहरणाने सांगा ना बरं मी तुम्हाला तुमच्या घराची जर संपूर्ण माहिती असेल तर मग एका प्रश्नाचं उत्तर द्या. सांगा तुमच्या घरात तांबे किती आहेत? महाराज, आपल्याला आपल्या घराची माहिती नाही, चालली जगाची माहिती सांगायला माहित कशा वळ करतात. या जीवाचं तसं झालं. मला जन्माला आलं, देवाला याला जन्म दिला, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून नरदेह याच्यासाठी नाही भेटला की खाय पुड्यान वड बिड्यान खाय तंबाखू पचकन तू कोठे, याच्यासाठी दिला का जन्म? जन्म दिला आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून परमार्थ करण्याकरता, भगवत प्राप्ती करून घेण्याकरता. आणि हे जर जीवन या आयुष्याचा सदुपयोग कर आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटून जा. पण या जीवाने काय केलं महाराज? थोडा वेगळा मार्ग सुचवला याला. हा संसार सागर तरुण जायचा, आणि या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी या जीवानं थोडा वेगळा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. पण संत महात्मे जेव्हा आडवे येतात, ज्ञानोबा यासारखा एक महात्मा त्या जीवाला आडवा आला, म्हणजे बाळा काय करतोस तू? त्या जीवानं सांगितलं, म्हणजे महाराज मी संसार सागर तरुण जातो. ज्ञानोबा रायांनी तुला एवढा सोपा वाटला रे संसार सागर? तुला काय झेंडी गुड्याचा वढा वाटला ते संसार सागर म्हणजे? अरे मग हे अवघड आहे, खोल आहे, मधात बुडून मारायची शक्यता आहे. इतर साधनाचा अवलंब नको करू. तुला संसार सागर तरुण जायचा ना, मग मी सांगतो संसार सागर तरुण जाण्याचा तरुण उपाय ज्ञानोबा सांगतो.
संसार सागर तरुण जायचा ना, तर मी सांगतो तो तरुण उपाय एक, साधूचे संगती तरुण उपाय, संतांची संगती. कारण ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. दृष्टांत म्हणजे काय? स्वतःच्या जीवनात आलेला अनुभव. ज्ञानोबा सांगतात मी माझ्या अनुभवातून सांगतो. माऊलींच्या ओव्या पहा. मधो हृदयी सद्गुरु जेणे करिलो हा संसार गुरु, मनोनी विशेषात त्या धरू दिले थांबू. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी जे सांगितलं तेच अमृत अनुभव सांगितलं. गाथामध्ये ज्ञानोबाराय तेच म्हणतात, ज्ञानदेव म्हणे आमचे गुरुजी लय सरळ सांगतात. लय सोप्या भाषेत बोलत. त्याची भाषा इतकी कवडी आहे महाराज. असं सिनेमाच्या चाली म्हणलं की नाही, कशाला लेंडी जाता बे उखायला. महाराज म्हणतात आमचे गुरु, कशाला जाता बे लेंडी. इतकं मिष्टांना पडलंय ना तुमच्यासाठी साधू संतांना करून ठेवलेलं. पण आवडतात आजकाल मुलं गातात ना, आणि ती कळू देत नाही. एवढंच की पोरायला चाली कळत नाहीत महाराज. सहज विनोद म्हणून केला बरं का. मला काही आक्षेप नाही तुमच्या चाली. चाली गोड म्हणतात. या सिनेमाच्या मना कशी आहे म्हणा, फक्त मना विठ्ठल. ज्ञानदेव म्हणे तरलो. ज्ञानोबा सांगतात मी जर करलो असेल तर संतांच्या संगतीमुळं. म्हणून जीवनात संत संगती एवढी महत्वाची आहे. तुम्ही म्हणसाल महाराज संत संगतीचा संसार सागर तरुण जाण्याचा काय कार्यकारण भाव संबंध. महाराज प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव संबंध असतो. बरं झालं तरुण जाण्याचा आणि संतांच्या संगतीचा कार्यकारण भाव काय संबंध. महाराज संत संगती जीवनात त्याच्यासाठी महत्वाची. आणि याचा कार्यकारण भाव संबंध असा आहे की प्रत्येक जीव हा ब्रह्मस्वरूप. प्रत्येक जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. आणि हे सांगायची हिंमत आतापर्यंत फक्त वेदानच केली, बाकी कोणच केली नाही. परंतु मी तुम्हाला म्हणतो तुम्ही देव आहात. तुम्ही म्हणता काय महाराज देवाचा नामचा काय संबंध. सरळच म्हणता ना, देवाचा नामचा काय संबंध. आणि हे तुमचा अज्ञान की तुम्हाला आणखी माहितच नाही की मी कोण आहे. मी देव आहे. तुमच्यापैकी सांगा बरं इमानदारीत कोणाला वाटतं मी देव म्हणून. कोणालाच वाटत नाही मी देव. पण मी म्हणतो तुम्ही देव आहात. पण तुम्ही म्हणता नाही मी किसन बडे. याला म्हणलं तू देव आहे ते म्हणजे नाही मी केदार आहे. याला म्हणलं तुम्ही देव आहेत नाही म्हणजे मी चोपदार आहे. मला सांगा बरं याच्यातला चोपदार कुठे. याच्यातला चोपदार दाखवा तुम्ही मला. किंवा मी मला जर तुम्ही म्हणलं तुम्ही की महाराज तुम्ही देव आहे तर मी म्हणतो नाही मी भास्कर महाराज आहे.
मग यातला भास्कर कुठे दाखवा ना, हात लावून दाखवा तुम्ही. जर कोण जर म्हणलं की हे भास्कर आहे, मी म्हणतो हे छाताड आहे माझं, ऊर आहे माझा, हे डोकं आहे माझं, हे भास्कर आहे, हे हात आहेत माझे, हे हात, हे पाय आहेत माझे. मग यातला भास्कर कुठे, यातला मी कुठे? तुम्ही उगे छाता काढू मी काळजी कर नको मी नाही बाबा, तुम्ही देवा. आणि हे जे मी आहे हे अज्ञान आहे, आणि अज्ञान जर दूर करायचं असेल तर तिथं ज्ञान पाहिजे. आणि ते ज्ञान जर पाहिजे असेल तर साधू संतांकडे जावं. ते ज्ञान पाहिजे का बरवे, जरी मनी आठवे तरी संता या भजावे सर्वश्रेष्ठी. अर्जुनाला शंका आली, अर्जुनानं भगवंताला हेच विचारलं, अर्जुनानं तेच भगवंतानं तेच उत्तर दिलं अर्जुनाला, तुला ज्ञान पाहिजे ना, मग जा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उद्देक्षन्ति ते ज्ञानम् तत्त्वदर्शिनः. तुला ज्ञान पाहिजे ना, मग साधूकडे जा ना. आणि माणसाला तुम्हाला मी सांगतो, काही शंका जीवनात पडली तर साधूकडे जा. उदाहरणार्थ तुमच्या इथल्या लोकांना काही जर काम पडलं, आता तुमच्या भागातले साधू म्हणजे सुरेश महाराज आणि प्रेमसिंग महाराज. सुरेश महाराजाकडे जायचं तेलंगणात एम.आय. कुंठ्याला. सुरेश महाराज आपल्या भागात आले. तद्विधी प्रणिपातेन म्हणजे दोन्ही हात जोडायचे, प्रणिपात म्हणजे नमस्कार करायचा, परिप्रश्नेन सेवया महाराजांना प्रश्न विचारायचा, महाराज आज आकडा कोणता आहे? असंच काय असंच विचारायचं. काय लोक जास्त महाराज लोकांना हेच विचारायला लागले आज, आकडा कोणता? मला विचारतेत बाबा, विचारलं म्हणून सांगतो ना. महाराज आपले वाशिमच्या समोर माळेगाव आहे की नाही, कार्यक्रमाला चालू होत आहे का सर, मग ते गजुनाना म्हणजे एक गायक आहे टिमखेड्यात, त्यानं मला फोन केला, बाबा कुठपर्यंत आले? म्हटलं मी माळेगावला आलो, थांबा मला तिथं पाटलाची कॅन्टीन आहे, कॅन्टीनवर थांबा मी येतो गाडी घेऊन. मी त्या कॅन्टीनवर जेव्हा गेलो ते पाटील नव्हते, दुसरं धसकट उभं होते. ते आलं, ते माझ्याकडे पाहायला लागलं ते कॅन्टीनवरच, असं असं त्यानं दोनदा तीनदा केलं माझ्याकडे पाहून. मला वाटलं उंची मोजत असेल, काही बापाने एवढा मोठा महाराज पाहिला नसेल. खाली वरे पाहिलं, मला महाराज दिसता नाही होत, दिसता म्हणजे का उसल्या गोष्टी करायला लागला महाराजच हो नाही, दिसायला लागले मला महाराज हवे. मी आलो होच महाराज. मला तुम्ही हात पाहता का? मला हात पाहतोय बी दाखवतोय बी, दोन पैकी काय करू सांग. नाही मला आज आकडा काय येईल, आकडा काय येईल म्हणलं की महाराज आपला दिमाग सटकलं की दिला 2-3 शिव्या त्याला, लय शिव्या दिल्या त्याला मी. पण शिव्या देता देता त्याला शिव्यात मला चोरा लय शहाणा असं का बे, तू स्वतःला लय शहाणा समजतो का? आणि मी निघून गेलो महाराज तिथून. पण ते मयापेक्षा लय शहाणं होतं, अति शहाणं होतं महाराज. त्यानं त्या शिव्यातून आकडा धरला, शिव्या मी त्याला शिव्या घातल्या, पण गेलेल्या शिव्यातून त्यानं आकडा धरला. त्याला काय म्हटलं होतं चोरा, त्यानं 4 धरला चोराचा. म्हणजे शहाण्यातला 6 धरला आणि त्यानं तेच आकडा लावला. महाराज त्याचा तकदीर इतकं जोर वाटला तेच आकडा. मी दुसऱ्या दिवशी कीर्तन करून परत मला पुसदला यायचं म्हणून त्या माळेगावच्या बस स्टँडवर आलो, देतात होतं बुक्क्याची डबी नारळ हातात, या बुवा तुम्हाला बुक्का लावतो, तुमचा सत्कार करतो. म्हणलं झालं का? नाही ना, काय तुमची वाचा शुद्धी, काय तुमच्या वाणीचं तप झालं का? अहो मला तुम्ही रात्री आकडा सांगितला, तो जरा म्हणजे जोड्यानं झाली भाड खाऊच्या. कधी सांगितलं रे तुझा आकडा? नाही ना, तुम्ही काल मला चोरा म्हणले ना. म्हणलं शहाण्या म्हणले ना, हो मी त्यातला 4 आणि 6 धरला, तेच लावला, तेच आला म्हणलं बस. पण असं नाही बरं का, असं करायचं नाही. जर संत महात्मा भेटला नमस्कार करा आणि त्या संताला प्रश्न विचारा. काय मी उद्धार पावे, काय मी उद्धार पावे.
काम करायचं, कीर्तन झाले गेला जीव घालायचा. बरकडे मोकळे होतं वाजवून दयाकडे वाजवून वाटले लोकांना ऐकायला लय सोपं असते, पण ते जे कळते त्यालाच कळते. कारण आपण लय वाजवलं महाराज, कातडे लय बडवले. माझ्या जर पखवाज वाजवला ना केदार महाराज, याला माझ्यासारखा आजही पखवाज वाजवत नाही कृष्णा. पण मी वाजवत काऊन नाही ते मग मला माहिती. बापाने मला वैद्य बाबाकडे पाठवलं होतं पखवाज शिकायला आळंदीला. वैद्य बाबानं मला पहिला बोल देतला धागिन्नता. बाजूला तो याला त्याला म्हणते धागिन्नता. मला 4 महिने वाजवताच आला नाही. 4 महिने रोज लाता खाऊ वैद्य बाबाचा. वैद्य बाबा लय लाड करायचे मग, कारण मी विदर्भातला, वैद्य बाबा विदर्भातले होते. 4 महिन्याचे झाल्याच्या नंतर वैद्य बाबा म्हणजे भास्कर तुला आणखी धागिन्नता जमलाच नाही. म्हणलं गुरुजी मी वाजवणारच नाही, मी तुला श्राप देतो. म्हणजे तुला मरस्तोर मृदंग वाजवता येणार. फार मोठा उपकार आहे सोपं नसते ते वाजवणं, फार हे दुखते. हे सुधरत काऊत नाही, हे वाढूनच पाहा नको. याला काय वाजून वाजून मोकळं शकत गोड वाजवते, बरोबर जीव तोडून वाजवते. महत्वाचं म्हणजे अंगराखेपणा करत नाही, काम असं चुकारी नाही. असे कलाकार मला आवडतात. संत महात्म्याला प्रश्न विचारला, महाराज माझा उद्धार कधी होईल, मला देव कधी भेटेल. मग ते संत महात्मे तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करतील, तुमच्या ठिकाणचा अज्ञान दूर होईल आणि मग तुम्ही अहम ब्रह्मस्मी या तत्वाला म्हणजे मी देव आहे हे तुमच्या लक्षात येईल. याच्यासाठी जीवनात संत महात्म्याची संगती महत्वाची आहे. आणि हे संत संगती एवढी महत्वाची आहे, ज्यावेळेस तुकोबारायाल विचार करू लागले की जर संतांची जर सेवा करायची असेल तर संत संगती जीवनात महत्वाची आहे. म्हणून काय करावं तर म्हणजे आपण पंढरपूरला झालो. महाराज पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं आणि भगवंताच्या दर्शनासाठी निघाले. पण निघाले तेव्हा महाराजांनी एक विचार केला, काही गोष्टी प्रेमानं मागितल्या तर मिळत नाही का, हिसकाटून घेतला तर भेटतात. महाराज भांडण करून घ्यायला लागतात काही गोष्टी. कारण मी माझ्या अनुभव सांगत असतो, ज्या वेळेस आमच्या गुरुजीला मी काही सरळ जर प्रश्न विचारला ते जाऊ देते, वेळ मारून देतात. पण जर एखादं खरंच जर आपल्याला गूढ रहस्य जर उकलायचं असेल, थोडा आडवं बोलायचं महाराज असे चिडते. तर मग ते मला रामानं रावणाला का मारलं हा प्रश्न थोडा गूढ होता महाराज माझ्या मनात. म्हणजे गुरुजी हे राम खरंच देव होता का? राम खरंच देव होता? तुला काय म्हणायचं मला नेमकं नाही. म्हणजे हे जर देव असता तर याची बायको जेव्हा रावणानं पळवली, हे इतके वानेरे घेऊन गेले तिथं, काय गरज होती त्याचं लंकेत जायची? यानं इकडूनच छुकून जर केला असतं तिकडे रावण गेला असता ना, देव होता ना. किती नालायक खासरे म्हणले तू. म्हणजे इथून राम का लंकेत गेले, रावणाला का मारावं लागलं, याचा गुण मला सांगितलं की शस्त्राला शस्त्राने आणि शास्त्राला शास्त्रानंच मारावं लागतं, म्हणून रामाला लंकेत जावं लागलं. एवढं मला कोणी सांगितलंच नसतं गुरुजी. आणि हे जर प्रेमाने विचारलं असतं तर गुरुजीने सांगितलं नसतं. तसंच तुकोबारायाच्या मनात आज विचार आला की याला जर आपण जर प्रेमाने जर मागितलं तर हा देणार नाही. याला थोडं आडवं तिडवं जर भांडणं जर केली तर पाहू जमलं तर. म्हणून तुकोबाराया भगवंताच्या मंदिरात गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर भगवंताची नजर तुकोबारायावर पडली आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, म्हणजे बघ माझा तुकोबा आला. आणि तुकोबा आले तसं भगवंतानी जय हरी केला. भगवंतानी राम राम केला. तुकाराम महाराज म्हणले या महाराज या, राम राम. हे तो राम राम देव बोली काय भानगड? अरे मी प्रेमानं राम राम करतो तिकडे नाही. म्हणले देवा मी असं ऐकलं की लोक तुला उदाराचा राणा म्हणतात. तुकोबाराया म्हणतात भगवंताला की देवा लोक तुला उदाराचा राणा म्हणतात असं मी ऐकलं. उदार तू हरी
तुकोबारा म्हणले असतील रे, पण आमच्यासाठी नाही, वैऱ्यासाठी आहे. देव म्हणजे असं का बोलतो तुकोबारा आहे? अरे तुमच्यासाठी पण उदार आहे देव. तुकोबारा म्हणजे माहिती आहे आमच्यासाठी उदार आहे, पण कसं आहे गेसी तेव्हा देसी ऐसा अशी उदार. आमचं काहीतरी घे तू मग आम्हाला देतोस असा उदार आहे. देवाला थोडा राग आला. देव म्हणजे काय घेतले रे कोणाकडलं? उगाच आपलं काही बोलू द्यायला म्हणून तू काही बोलायला लागला का? काय घेतलं कोणाकडलं? तुकोबारा म्हणजे देवा थोडा आवाज नीचे, आवाज खाली कर, जोरात बोलायचं नाही. देवाने विचारलं सांग कोणाकडनं काय घेतलं? म्हणजे देवा हे सांगा लागते का तुला कोणाकडनं काय घेतलं? म्हणले सांग ना कोणाकडनं काय घेतलं? म्हणले तू सुदाम्याला सोन्याची लंका दिली, सुवर्ण नगरी दिली. दिली पण फुकट नाही दिली, फुकट नाही दिली. त्याच्या आधी 3 मुठी पोहे खाल्लेस तू, मग त्याला सोन्याची नगरी दिली, फुकट नाही दिली. सुदामा ब्राह्मण त्यावेळेस तू त्याला सोन्याची नगरी दिली, फुकट नाही दिली. देवानं थोडं खालीच पाहिलं. पुन्हा एकदा मान वर केली देवानं. विचारलं आता सांग कोणाला काय फुकट दिलं? मान्य आहे मला सुदाम्याचं काय खाल्लं, पण कोणाला काय फुकट दिलं हे तर सांगशील. देव तुकोबारा आहे म्हणजे हे सांगा लागते का तुला? तुला माहित नाही कोणाला काय फुकट दिलं? देव म्हणले मला माहित आहे, पण झेंडू गुडाच्या लोकांना थोडंच माहित आहे. यायला कळू दे ना कोणाचं काय कोणाला काय फुकट दिलं. त्यावेळेस देव तुकाराम महाराज म्हणजे देवा तू लहान होता, लहान गोकुळात होता, 10, 11, 7 दिवसाचा होता. त्यावेळेस एक मावशी आली होती गोकुळात. तू लहान असताना एक मावशी आली होती, तिचं नाव होतं पुतना. बरोबर आहे? खरं सांग देवा ती आली होती, तुला तिने चांदीचा करदोडा आणला होता का कमरेला बांधायला? काय तुला अंगड टोपरं घेऊन आली होती ते? अरे जे विषाचे स्तनपाने मारो आहे, आपल्या स्तनामध्ये जहर भरून ती तुझा जीव घ्यायला आली होती ती, तरी तू तिला मुक्ती दिली, फुकट दिली. मागितली नव्हती तिनं महाराज पुतणेला, तू मुक्ती दिली, फुकट दिली, मागितली नव्हती तिनं. देव म्हणले अरे ते महिलेला आरक्षण आहे ना, माहित नाही का? महिलांना आरक्षण दिलं ना. तुम्ही तरी आरक्षित हा की नाही? त्या बायाला माहित नाही किती आरक्षण आहे. यायला वेळ आम्हाला 33% आरक्षण द्या. कहाला मतीला घेता 33% आरक्षण? 100% आरक्षित आहे ना तुम्ही? 100% आरक्षित आहात ना महाराज? तुम्ही म्हणाल काय आरक्षित आहो आम्ही? कोण म्हणते नाही तुम्ही 100% महाराज यायला मरमर मरा हो, काम करा, यायला काम करा. समजा एखादा जर कर्मचारी असला त्यानं महिनाभर तिकडे मरमर करा ऑफिस मध्ये, झाली पगार की मॅडमच्या हातात आणून द्या पूर्ण पगार. शेतकऱ्याने वर्षभर कष्ट करावं, सगळा मालिकावून यायच्या हातात पैसे आणून टाका. बरं सगळा पगार यायच्या हातात द्या. पुन्हा जर कोणी जायचं असलं दे वर्षभर
म्हणजे तिच्या पुढे यानं भीक मागाव. बर त्याच्यातले जर हिनं जर काही खर्चले तर हे हिशोब देते का तुम्हाला? तुमची हिंमत आहे काय करायची? बर तुम्ही जर वावरात काम करायला गेले सकाळी सकाळी हे मागून डबा घेऊन येतात तुमचा, तुम्ही यायला सांगता का माझ्यासाठी फलाण्या फलाण्या चपात्या फलानी फलानी भाजी असं म्हणता का? तिनं जे आणलं चटकी भाकर ती गुमान खाता की नाही? बरोबर आहे. मग मालक कोण घराचा? हे 100% आरक्षण आहे ना बाई. अहो तुम्हाला देव म्हणले बाया मग महिलांना आरक्षण दिलं तुकाराम महाराज म्हणजे जाऊ दे ठीक आहे महिलाला आरक्षण आहे. शिशुपाळ काय तो साडा भाऊ होत शिशुपाळ त्याला आयशा प्रागिया शिशुपाला आपण पेठावधी दिला गोपाळ. अरे दादा जन्म तुला अख्खा जन्म शिव्या देण्यात गेला, त्याला तू मोक्ष दिला देवा, त्याने मागितला नव्हता तो फुकट दिला. ते म्हणले मी आत्याचं पोरग होत, देवानं सांगितलं शिशुपाळ माझ्या आत्याचा मुलगा होता. बरं ठीक आहे म्हणजे जाऊ दे. आणखी सांगू? खरं सांगा, समजा चौकदार आपली बायको कोण पळवली, पळू नये म्हणा, पण जर पळवली त्याला म्हणा तुम्ही आमच्या मॅडम पळवल्या. झालं अरे म्हणले रावणानं तुझी बायको पळवली ना जेव्हा, रावणानं तुझी बायको पळवली, तू त्याला मोक्ष दिला ना, ते मागितला नव्हता त्यालाही मोक्ष दिला ना. देव मला वाटलं हे इतकं मगापासून मोक्ष मोक्ष करायला याला तर मोक्ष पाहिजेत ना सर. पण तुकोबाराला देवाला विचारा देवा तुकोबा अरे तुम्हाला मोक्ष पाहिजे का? तुकोबारा म्हणजे हुड तिकडे नको तो जे मोक्ष फक्त मला काय करायचं रे? अरे तू ज्याला मोक्ष म्हणतो तो तर माझ्या घरी पाणी भरतो ना. होय सांगू अशी तुका मग पाहिजे काय? तुकोबारा म्हणजे आ बागाया उत्पार के नीचे. त्यावेळेस देवाला विचारलं काय पाहिजे, त्यावेळेस तुकोबारा देवाला म्हणजे देवा मला संतांची भेटी पाहिजे. देव म्हणजे एवढं सोडून काही मागा, एवढं सोडून काही मागा, संतांची भेट मागू नका. तुकोबारा म्हणजे मला माहित होतं तू अवकातीवर येणार, तू अवकातीवर येशील. देव म्हणले त्याच्यात माझा इलाज नाही तुकोबारा. तुम्हाला जर संतांची भेटी जर पाहिजे असेल त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं पुण्य असावं लागतं तुमच्याजवळ. कोणतंही पुण्य जमत नाही महाराज, कारण पुण्याचे वेगवेगळे प्रकार होतात. तुम्ही जर अन्नदान केलं तर त्या पुण्यानं तुम्हाला स्वर्ग प्राप्त होऊ शकतो. तुम्ही यज्ञ केला तर तुम्हाला इंद्रपद प्राप्त होऊ शकतं, पण संत पद नाही मिळालं किंवा संतांची भेटी होणार नाही. तुम्ही इतरत्र दुसरं जर दान केलं तर तुम्हाला देव भेटल पण संत भेटत नाही. त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचं पुण्य असावं लागतं. आणि ते पुण्य कसं असावं लागतं? नाथबाबा सांगतात भागवतामध्ये नाथरायाच्या, विठ्ठल कोटी इतकंच आठवायचं. अनंत पुण्य कोट्यानं कोटी काय होय भेटी हरिप्रियची इतका पण सुरुवात बुडाटल्यानंतर काय व्याघ्र सिंहाचे तुझं जोडे चंद्रामृतही हाता पडे परी हरिप्रियाची भेटी ना तुझे दुर्लभ गाडे. तुम्हाला काही मिळेल
पण संतांची ते एक विशिष्ट प्रकारचं पुण्य असावं लागतं. तर तुकोबाराय म्हणजे मी आलो कशासाठी मग तुझ्याजवळ आलो कशासाठी? देवा मला संत महात्म्यांचं दास्यत्व करायचं आहे, त्याच्यासाठी मला तू सांग कोणतं पुण्य करू आपण? कोण पुण्य